नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रात राजकारणाचा खेळ चालला की खेळ खंडोबा असं वाटायला लागलं. आज ठाकरेंचं ठरलं आणि तिकडे पुण्यात अजितदादा आणि शरद पवार यांचंही ठरलं की पुणे महानगरपालिका एकत्र लढवायची. त्या ठिकाणी भाजपशी युती करायची नाही. इतर मात्र शरद पवार साहेब काँग्रेसशी युती करायला मोकळे आणि अजितदादा बी BJPशी बाकीच्या नगरपालिकामध्ये महानगरपालिकामध्ये युती करायला मोकळे. त्यांनी तसंच बोलणी मुंबईला एकत्र लढवायसाठी चर्चा चालू केली. म्हणजे मुंबईमध्ये BJP, शिंदेसेना आणि अजितदादा एकत्र, तर पुण्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एकत्र. इकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र. आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण आज तरी काँग्रेस जवळ जायला तयार नाही. मग शरद पवारांची यांची युती करायची तयारी आणि त्याच्यावर चर्चा. म्हणजे मुंबईला एकीकडे सत्ताधारी आघाडी युती आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांची आघाडी, असा हा सगळा मामला आहे. शरद पवार हे पुण्यामध्ये अजितदादांची युती करतात आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची युती करतात. तिकडे अजितदादा पुण्यामध्ये शरद पवारची युती करतात आणि महाराष्ट्रात BJPची युती करतात. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस आपल्यासोबत येत नाही तेव्हा ते म्हणतात, निवडणुकीनंतर आपण एकत्र येण्याचं ठरवू आणि एकमेकाला जर गरज भासली तर एकमेकाला मदत करू, असा हा सगळा मामला आहे. म्हणजे धड कोणी कोणाच्या विरोधात जात नाही, धड कोणी कोणाच्या बरोबर नाही, असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर अजितदादा सत्ताधारी पक्षात असल्यामुळे त्यांनी शरद पवारांची युती करावं का हा प्रश्न येतो, पण इथं प्रश्न नाही. आणि विशेष म्हणजे लोकांची कसली भीती, कसली दहशत नाही, कारण लोकांना त्यांनी विकत घेतलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासन देऊन एखादं आश्वासन पूर्ण केलं, लोकांच्या तोंडावर काही दमड्या फेकल्या की लोक गप्प बसतात आणि तरीही हे लोक मतं तर देतातच, पण कार्यकर्ते म्हणून सुद्धा जोरशोरात घोषणा देतात. मग आजची घोषणा राज ठाकरेच्या मनसेविरोधात उद्धव ठाकरेचे लोक देतात आणि उद्या उद्धव ठाकरेचे लोक राज ठाकरेच्या लोकांना शिव्या घालतात. तसंच शरद पवार आणि अजितदादांचे कार्यकर्ते असे एकमेकाला शिव्या घालतात. म्हणजे बघा, आत्ता झालेल्या निवडणुकीतसुद्धा बऱ्याच ठिकाणी शिंदेसेना आणि BJPची युती नव्हती, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजितदादाची युती होती. काही ठिकाणी सेनेशी युती केली, म्हणजे उद्धव ठाकरेच्या उबाटाशी, आणि काही ठिकाणी BJPने काँग्रेसशी सुद्धा काही ठिकाणी कुठतरी एखाद्या नगर परिषदेत युती झालेली आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे कसलाही धरबंधन नाही. म्हणजे ते जुने लोक म्हणायचे कमरेचं सोडून डोक्यावर घ्यायचं, असा हा सगळा प्रकार आहे. पण आता याला हळूहळू मान्यता भेटायला लागली आणि कोणाची तक्रार राहिलेली नाही. तर तक्रार करणारेच विकले गेले, तेव्हा तक्रार करणार तरी कोण आणि यांचं ऐकणार तरी कोण. नमस्कार.